तुम्ही परफेक्ट आई नाही, पण या 5 चुका तुम्ही नकळत करता. थांबा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोल्युशन शेवटी आहे आणि मी सुद्धा केल्या आहेत. म्हणून आज शेअर करते. आज मी तुम्हाला ट्रूथ सांगणार आहे. थोडं दुखेल, पण बदल घडवेल. काल रात्री मी माझ्या मुलावर ओरडले. तो फक्त खेळत होता आणि मी थकलेली होती. जोरात ओरडले, "बस आता, किती वेळा सांगायचं?" तो थांबला, शांत झाला, पण त्याच्या डोळ्यातलं काहीतरी बदललं. त्या क्षणी मला समजलं, तो घाबरला नाही, तो हर्ट झालाय. पहिली मिस्टेक जी आपण करतो ती आहे कंपेअर करणं. एक आई मला म्हणाली, "माझं मूल काही करत नाही, दुसऱ्यांचं बघ किती स्मार्ट आहे." आणि तिचं मूल बाजूला उभं होतं. तुम्हाला माहीत आहे त्या मुलाने मला काय विचारलं? "मी वाईट आहे का?" यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. कंपॅरिझन म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला सांगताय, "तू पुरेसा नाहीस." म्हणून आजपासून तुमच्या मुलाला बोला, "तू युनिक आहेस. तू माझ्यासाठी स्पेशल आहेस." मिस्टेक नंबर 2, शाउटिंग, ओरडणं. आपण का ओरडतो? कारण आपण ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असतो. पण मुलाला काय वाटतं? एक छोटा मुलगा म्हणाला, "मम्मी ओरडते, तेव्हा मला वाटतं की ती मला प्रेमच करत नाही." ओरडणं म्हणजेच भीती निर्माण होते आणि भीतीमुळे दुरावा निर्माण होतो. दुरावामुळे आपलं बॉन्डिंग खूप कमजोर बनतं. पुढच्या वेळी ओरडण्याच्या आधी पॉज घ्या, मुलांजवळ बसा आणि सॉफ्टली बोला. मिस्टेक नंबर 3, इग्नोरिंग फीलिंग्स. फीलिंग्स इग्नोर करणं. मुलं रडतात, आपण म्हणतो, "बस आता, काही झालं नाही." एक मुलगी रडत होती. तिची आई म्हणाली, "इतक्यासाठी रडतेस?" ती शांत झाली, पण तिच्या फीलिंग्स आतच राहिल्या. जेव्हा फीलिंग्स इग्नोर होतात, मुलं एक्सप्रेस करणं बंद करतात. पुढच्या वेळी फक्त एवढं बोला, "मला कळतंय, तुला वाईट वाटतंय." मिस्टेक नंबर 4 इज मोबाईल. मोबाईल देणं. आपण मोबाईल देतो कारण आपल्याला थोडा वेळ हवा असतो. एक मुलगा म्हणाला, "मम्मी बिझी असते, मोबाईल माझा फ्रेंड आहे." मोबाईल शांत करतो, पण कनेक्शन तोडतो. रिप्लेस करा, रिमूव्ह नाही. 10 मिनटं तुमचा वेळ द्या. खेळा, बोला. मिस्टेक नंबर 5, नो रूटीन. रूटीन नाही. रूटीन नसल्यामुळे मुलं कन्फ्यूज होतात. कधी खेळायचं, कधी झोपायचं, कधी अभ्यास करायचा. सिम्पल रूटीन मुलांसाठी बनवा आणि त्यात कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे मुलांचं रूटीन सेट होतं, त्यांना ओव्हरवेल्म होत नाही आणि आपलाही दिवस छान जातो. आणि सुरुवातीलाच सांगितलं तेच खरं आहे, परफेक्ट होण्याची गरज नाही आहे, अवेअर होणं पुरेसं आहे. तुम्ही ऑलरेडी एक चांगली आई आहात, फक्त एक छोटासा बदल करा. अशाच छोट्या छोट्या पॅरेंटिंगच्या व्हिडिओजसाठी सोलफुल पॅरेंटिंगला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब टू माय चॅनल, फॉलो टू माय इंस्टाग्राम पेज आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.